गेली 13 वर्षापासून मी समाजकार्यामध्ये आहे। कुठल्याही फळाची मी अपेक्षा न करता आतापर्यंत जी समाजसेवा मी केली, संपूर्ण नव्या मुंबईतील कुठलीही महिला असो, कुठलाही वर्ग असो, त्या प्रत्येक घटकासाठी आपण काम केलेलं आहे। समाजसेवा क्षेत्र हे केवळ एका विशिष्ट वॉर्डापुरतं मर्यादित नाहीये, कारण आतापर्यंत जी समाजसेवा मी केली, संपूर्ण नव्या मुंबईतील कुठलीही महिला असो, कुठलाही वर्ग असो, त्या प्रत्येक घटकासाठी आपण काम केलेलं आहे। मला आज अतिशय आनंद वाटतोय की महिलांसाठी खुले असलेल्या वॉर्डामधून ओबीसी महिला वॉर्डमधून मला ही निवडणूक लढवण्यासाठी मिळते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग क्रमांक 53 मधून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत सौ वनिता किशोर गडदे। नमस्कार, माझे नाव वनिता किशोर गडदे राजे। मी वॉर्ड क्रमांक 53 मधून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित आहे। वॉर्ड क्रमांक 53 हा जुळगाव आणि सेक्टर 12 याला संलग्न असा हा वॉर्ड महिला ओबीसीसाठी खुले असलेल्या वॉर्डातून मी निवडणूक लढवत आहे। जुहूगाव आणि सेक्टर 12 चे क्षेत्र संलग्नपणे प्रभाग क्रमांक 53 मध्ये मोडते। गेली 13 वर्षे निस्सीमपणे निस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्या वनिता गडदे शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वसमावेशक समाजकारणाने प्रेरित झाल्या आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून वनिता गडदे या निवडणुकीत आपल्या समोर उभ्या आहेत। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून वनिता गडदे केवळ आपल्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये समाजसेवा करीत आहेत। गेली 13 वर्षापासून मी समाजकार्यामध्ये आहे, पण कुठल्याही फळाची मी अपेक्षा न करता सातत्याने मी सगळ्या क्षेत्रामध्ये कशी प्रगती करता येईल त्या अनुषंगाने मी सामाजिक कार्याची सुरुवात श्री धनलक्ष्मी महिला मंडळ मी स्थापन केलं। सन 2002 साली स्थापन केलं आणि आजपर्यंत ह्या महिला मंडळाची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि महिला आणि बालकल्याण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे श्री धनलक्ष्मी महिला मंडळाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मिळालेला आहे। म्हणजे थोडक्यात हेच आहे की जे काही कार्य आपण केले हे सगळं उल्लेखनीय कार्य, कारण 2.5 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 80 वर्षाच्या सिनियर सिटीजन पर्यंत आपण काम केलेलं आहे। चूल आणि मूल या एक कलमी कार्यक्रमात अडकलेल्या महिलांना एकत्रित करून त्यांच्या सक्षमीकरणाकरता सबलीकरणाकरता वनिता गडदे यांनी 2002 साली धनलक्ष्मी महिला मंडळाची स्थापना केली। या धनलक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अगदी जन्मलेल्या तहान्या बाळापासून ते 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच मदत केली आहे। त्यांच्या याच अविश्रांत समाजसेवेसाठी आणि महिला व बालकल्याण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सन 2013 व 2014च्या नवी मुंबई महानगरपालिकेचा क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि सन 2013चा गौरव सभा पुरस्कार त्यांना मिळाला आहे। कुठल्याही फळाची अपेक्षा न करता गेली 13 वर्षे समाजसेवा करणाऱ्या वनिता गडदे यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत आणि हे सगळं करत असताना महिलांच्या विकासाकडे जास्त उद्दिष्ट ठेवून महिलांसाठी म्हणजे चूल आणि मूल हा संकल्पच आम्ही बदलला आणि चूल आणि आई आणि मूल असा संकल्प करत आम्ही आई बरोबर तिच्या मुलांसाठी काय काय करता येईल या अनुषंगाने बरेच उपक्रम आपण राबवलेले आहेत। त्यात महिला सक्षमीकरण, महिला स्वावलंबीकरण, महिलांचं सक्षमीकरण, महिलांना आपल्याला किती आम्ही बऱ्याच उपक्रमांचं महिलांसाठी आयोजन करत आलेलो आहे। त्याच्यामध्ये महिलांना आम्ही बरेच क्लासेस महिलांसाठी चालवले, मेहंदी, ब्युटिशियन, बेकिंग, कुकिंग, ज्याच्याकडून त्यांना स्वतःचं ते एक आर्थिक क्षेत्र निवडू शकतात। परित्यक्त्या महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांच्याकरता मेहंदी, ब्युटिशियन, बेकिंग, कुकिंग यासारखे वर्ग त्यांनी चालवले आहेत। आज या वर्गांचा लाभ घेत अनेक महिला आपल्या पायावरती उभ्या आहेत। सकाळ वृत्त समूहाच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धन, महिलांचे आजार व महिलांचे आरोग्य, घनकचरा निर्मूलन, जलदिंडी यासारखे अभिनव उपक्रम राबविले आहेत।
याच्यामध्ये मी सगळ्यात श्रेय देते ते माझ्या महिला वर्गाला, कारण केवळ त्यांच्या सहकार्यामुळे आज मला पुढे जाता आलं. कारण असं आहे की महिलांना आधीच बरेच प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यातूनही काही महिला अशा आहेत की त्या प्रॉब्लेम सांगत नाहीत, काही सांगतात. पण हे जेव्हा महिला मंडळाचं काम करत असताना महिलांचं एकत्रीकरण आमचं झालं आणि महिलांच्या सहकार्यामुळे आज मी इथपर्यंत आलेली आहे. तर माझं हेच उद्दिष्ट राहील पुढेही यापुढे. आणि मला एक आनंद असा वाटतोय की समाजकार्य करत असताना बऱ्याच गोष्टी भावनिक तर असतातच, त्याहीपेक्षा समाजाचा आपण काय देणं लागतो ह्या कार्यप्रणाली म्हणून माझे सगळे जे विचार होते त्या विचाराच्या अनुषंगानेच मी कार्य करत गेले आणि सगळ्या लोकांना जी काही मदत करता आली ती मी करत आलेले आणि यापुढे मी भविष्य काळात करत राहणार आहे. तसेच त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना दैनिक लोकमतच्या सखी मंचाकडून सुद्धा गौरवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की समाजसेवा क्षेत्र हे केवळ एका विशिष्ट वॉर्डापुरतं मर्यादित नाहीये. कारण आतापर्यंत जी समाजसेवा मी केली संपूर्ण नव्या मुंबईतील कुठलीही महिला असो, कुठलाही वर्ग असो, त्या प्रत्येक घटकासाठी आपण काम केलेलं आहे. त्यामुळे यापुढे माझं तेच आहे की पर्टिक्युलरली जो 53 नंबर वॉर्ड जो माझ्याकडे आलेला आहे त्याच्यामध्ये जो काही विभाग आहे हा शहरी विभाग जास्त आहे. त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातले जे जुगाव हा विभाग आहे त्याच्यातीलही बऱ्याच भाग थोडासा आपल्या ह्याच्यात आलेला आहे. पण निश्चितपणे आपण एक मानवता धर्म जर जपला तर कुठल्याही पक्षाची आपल्याला ताकद, आपण कुठलाही समोर पक्ष असू दे, जर मानवता धर्म एक ह्युमॅनिटीच्या माध्यमातून जर आपण सामाजिक कार्य केलं तर आपण सगळ्याच घटकांना मदत करू शकतो. आणि मानवता धर्म हाच माझ्या कार्याचा आतापर्यंतचा भाग आहे. ती महिला, तो माणूस, एखादी गरजू व्यक्ती कुठल्या घटकातली आहे, कुठल्या वर्गातली आहे, कुठल्या समाजातील आहे हे न बघता मी निस्वार्थीपणे माझी समाजसेवा केलेली. आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाल्यास डासांचा प्रादुर्भाव, गटारी, नाले यांसारख्या समस्या अग्रक्रमाने सोडविण्याचे त्या आश्वासन देत आहेत. शेतकरी कामगार पक्ष ह्यांनी जी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे तर शेतकरी कामगार पक्षाचा मी या ठिकाणी विशेष आभार मानते की त्यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवलेला आहे आणि माझ्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी आज ही उमेदवारी मला दिलेली आहे. आणि ही निश्चितपणे मी ही उमेदवारी सार्थकी लावणार आहे. कारण असं आहे की महिलांसाठी मी प्रत्यक्षात काम केलेलं असल्यामुळे समाजामध्ये ज्या काही विविध समस्या आहेत, लोकांच्या डासांचा प्रादुर्भाव आहे, परत गटारे, नाले, अतिशय वॉर्डातल्या ज्या पद्धतीच्या काही समस्या असतील त्या सगळ्या प्रकारे आपण सोडवू शकतो. आणि निश्चितपणे समाजाचा एक जवळून बघितलेला समाजकार्यात असल्यामुळे की लोकांशी आपल्याला कसं जनसमुदायाचं आपल्याला कसं जनमत मिळवता येईल तर ह्याचा निश्चितपणे मी अभ्यास केलेला आहे. आणि माझं जे काम आहे ते कामाच्या अनुषंगाने मी त्याचा वापर, आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा वापर मी निश्चितपणे या शेतकरी कामगार पक्षाचं बळ वाढवण्यासाठी मी लावणार आहे. विवेक, विश्वास आणि विकास, तर ह्याच्यामध्ये मला आवडलंय की म्हणजे तुम्ही एक निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष आणि हा अतिशय जुना पक्ष आहे की ज्या पक्षाने इतर अन्य पक्षांची निर्मिती होण्याच्या आधी नव्या मुंबईमध्ये सगळ्यांना जे ग्रामीण भागातले जे काही जमिनींचा विषय होता त्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे, भरपूर जण शहीद झालेली आहेत. तर जेव्हा आपण कुठलंही काम करताना कुठल्याही फळाची अपेक्षा न करता शेतकरी कामगार पक्षाने सगळ्या ग्रामीण भागातल्या गावकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. आणि हा न्याय त्यांनी असाच मिळवलेला नाही, त्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागलेला आहे. तर मग हेच आहे की जर समाजकार्य करायचं आहे तर शेतकरी पक्षात जाण्याचं, कामगार पक्षात जाण्याचं हेच उद्दिष्ट आहे की त्यांचं निस्वार्थी समाजसेवा करणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे आणि जे माझंही उद्दिष्ट होतं. शेतकरी कामगार पक्षाचं मत हे मी जनतेला आवाहन करेल की हे मत तुम्ही विश्वासाला, विकासाला आणि विवेकाला देताय, त्यामुळे ते निश्चितपणे कुठेही तुमचं मत वाया जाणार नाहीये. आणि निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाचं जेव्हा तुम्ही काम बघाल तेव्हा तुम्हालाही त्याचं समाधान वाटेल की आतापर्यंत जे आपल्याला 10-15 वर्षामध्ये आपल्याला काही मिळालेलं नाहीये तर ह्याच्या नंतरचं परिवर्तन जे काय आहे तर ते तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळेल. लोकांना असं वाटतं की परिवर्तनाची गरज आहे आणि निश्चितपणे हे परिवर्तन आपण करूया. आणि बॅटीला जर आमच्या निशाणीला तुम्ही निवडून दिलं तर शेतकरी कामगार पक्ष हा परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला आश्वासन देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या येत्या 22 एप्रिल रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार वनिता गडदे यांची निशाणी बॅट याच्या समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
लक्षात ठेवा, शेतकरी कामगार पक्षाचे नवी मुंबई संपर्क चिटणीस माननीय आमदार विवेक पाटील यांची त्रिसूत्री म्हणजेच विवेक, विश्वास आणि विकास ही घेऊन वनिता गडदे प्रभाग क्रमांक 53 मध्ये जर का परिवर्तन घडवायचं असेल तर वनिता गडदे यांची निशाणी बॅट याच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.